मी माझ्या मित्राचं सगळं उत्तर मी शांतपणे ऐकत होतो. अध्यक्ष महाराज ड्रग्सच्या बाबतचं जी भूमिका आहे, जी रोहित पवारांनी उपस्थित केली ती महत्वाची आहे. याच्यात अध्यक्ष महाराज आपल्याला अध्यक्ष महाराज त्यांनी तिथं बिअर बार मध्ये दारू पिली वगैरे हे सगळ्या गोष्टी रेकॉर्डला आल्यात. पण अध्यक्ष महाराज याच्यामध्ये दारूपेक्षा हा ड्रग्सचा जास्त इन्व्हॉल्व आहे. आणि हा ड्रग विषय हा इतका डेंजर आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. ते नाशिकमधून ललित पाटील आणि मग त्याचं नातं यांच्याकडे खातं वाटतं ना, बोर्ड दाखवते यांच्याशी नातं असं नाही म्हणत ललित पाटलाचं, पण ससूनशी नातं फार जोडलं गेलं अध्यक्ष महाराज. आणि या घटनेमध्ये ससूनचं नातं मोठ्या प्रमाणात आलं. हे ससून हॉस्पिटलमध्ये असं काय, हे डॉक्टर तावडे कोण, डॉक्टर तावरे कोण, हे असे विद्वान लोक सरकारच्या आशीर्वादाने बसलेले आहेत. कारण की अध्यक्ष महाराज ते पत्र पण आहेत, ते आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मीडियामध्ये. फॉरेन्सिक लॅबचं आपण मान्य उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपण उत्तर दिलं. एका मंत्र्याला क्लीन चिट देता असताना तुम्ही, मी पत्र दिलं फॉरेन्सिक लॅबला, अजूनपर्यंत तो रिपोर्टच नाही आला. तुम्ही त्या एका मंत्र्याला तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या, तुम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दलचा खूप आवाज उचलला होता. पण आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही, तुम्ही क्लीन चिट देऊन टाकला. तर मग अध्यक्ष महाराज माझा मुद्दा असा आहे, या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत, ह्या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत. हा ड्रगच हा विषय जो आहे हाच महत्वाचा. अध्यक्ष महाराज मगाशी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच विषयाला की हे पब मध्ये ही दारूपेक्षा अध्यक्ष महाराज सगळ्यात जास्त ड्रगचा वापर केला जातोय आणि हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून आणि ड्रग कुठून येतोय, काय होतंय त्याचं आता मी तुम्हाला माहिती द्यायचं काही कारण नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की खोटं बोलता, रेटून बोलता, नेरेटिव्ह बनवता. पण आम्ही करत नाही. ते मुंद्रातून येतो, गुजरातमधून येतो, सगळ्यांनाच माहिती आहे. माझा अध्यक्ष महाराज एवढंच म्हणणं आहे, ह्या काही विषय मी याला आरोप आणि हेतू आरोप करतो असं नाही. हा महाराष्ट्राला कलंक आहे अध्यक्ष महाराज. पुण्यासारख्या शहरामध्ये एज्युकेशन हब मध्ये आणि एका सांस्कृतिक शहराला अशा पद्धतीचा कलंक लागणं, मग अशा या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था आणि कोण त्याच्या पाठीशी नेमका आहे. कारण की याच्यामध्ये या घटनेमध्ये अजून पुन्हा अध्यक्ष महाराज हे पोलिसांनी खाली जी कारवाई जे माननीय मुख्यमंत्री मगापासून सांगतात आहे, राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्यानं होता. हा कोण होता राजकीय व्यवस्थेचा दबाव आणणारा, हे सगळे. कारण की महाराष्ट्रासमोर हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत. या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्टता माननीय गृहमंत्र्यांनी मांडावी, ड्रगच्या बाबत मांडावी. हा डॉक्टर तायरे, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, तुमचा नव्हता. डॉक्टर काय असतील तिथं जे ससून मधले, हा ससूनचा ड्रगशी काय नातं, व्हीआयपी ट्रीटमेंट ललित पाटलाला हे कशासाठी दिलं गेलं होतं. आणि म्हणून अध्यक्ष महाराज हा ससून हॉस्पिटल सुद्धा हे जे आहे हे या सगळ्या ड्रग व्यवस्थेशी आणि रक्त बदलामध्ये. आणि अध्यक्ष महाराज हा रक्त नमुना तपासायचा ना अध्यक्ष महाराज, त्याला मी तुम्हाला सांगतो, अजून आताही सांगतो, त्याला दारू त्याच्यामध्ये येणार. कारण की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय होतं, आपण वकिलात अध्यक्ष महाराज दारू पिलेला आहे तर त्याला तर माफच केलं जातं नंतर काही, आणि मुद्दाम थोडी मारलेलं आहे, ते नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज, हेच आम्हाला संशय आहे. आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी. आणि महाराष्ट्राला लागलेल्या या ड्रगचा कलंक, ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था याच्याबद्दलचं स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं. ठीक. माननीय अध्यक्ष महोदय, अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती. आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि नाना मग मला काय बघा, राजकारणात गेलो होतो मी मागच्याही वेळेस, ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी. कसं त्याचं पत्र त्याला आयुक्तांनी तेव्हाच्या कोणाला पत्र लिहिलं होतं, तरी ते पत्र कसं इग्नोर झालं, तो कधी ऍडमिट झाला, सगळं सांगितलं. मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्सचा विळखा
या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि 3 नंबर घेऊ मग. सगळ्यात 3 नंबर आहे यातलं ना? महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे. अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात. आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं त्या ठिकाणी ते तयार करत होते आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी 3600 कोटीचा माल आपण जप्त केला. त्याचं 48 तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा. दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा. आता तो सगळं आपण शोधून काढलं, मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं. आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत. मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत. आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली, एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली. त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ह्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा इंटेलिजन्स या संदर्भातलं एक वेगळं युनिट तयार केलं की जे यातलं इंटेलिजन्स जमा करतं आणि राज्यांना सांगतं. म्हणजे आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन चाललेलं आहे, केंद्राचं आणि राज्यांचं चाललेलं आहे. ते इंटेलिजन्स आल्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या कारवाया करू शकतोय. म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हापासनं ही झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. ठीक आहे, जे कारवाया जे काही झाल्या आहेत ते काही एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत. पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की आणि केलंही आपण. ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे. त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे. निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल. हे एक आव्हान आपल्यासमोर आहे. आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही, पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे.